आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्यांवर सुपरफास्ट स्वरूपात। उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद, राहुल नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार। उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परबांसह वकिलांची रात्री उशिरा ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक। उद्धव ठाकरेंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून 4 दिवस दावोस दौरा। दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार। भाजपच्या राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार बैठक। बैठकीत पंतप्रधान अमित शहा, जेपी नड्डा उपस्थित असणार। शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावरती, तर चिक्कोडी या मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानात उतरवण्याची शक्यता। निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हल्ल्याची शक्यता। महाराष्ट्र पोलिसांचं नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन। मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांचं संभाषण ऐकून फोन। मिलिंद देवरांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानंतर अनेक काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर। सूत्रांची माहिती, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर 6 ते 7 आमदार शिवसेनेत येण्यास तयार। गुप्त बैठकाही पार पडल्याची सूत्रांची माहिती। 24 जानेवारीला धाराशिवमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा। ओबीसी महाएल्गार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा। भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार। सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार। आंबेडकरांच्या अध्यक्षतेमध्ये माढ्यात पहिलाच ओबीसी मेळावा होणार। याचिका दाखल केली म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही। परब दाखवत असलेलं 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून संघटनात्मक निवडीचं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात या आठवड्यात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार। अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल परबांची फेर साक्ष, तर शरद पवार गटाकडून आव्हाड जयंत पाटलांची फेर साक्ष होणार। 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीबाबत निर्णय घ्यायचा आहे। आजपासून राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची कारवाई सुरू होईल। संपूर्ण प्रक्रिया पार पाडून लवकरात लवकर निर्णय घेऊ, राहुल नार्वेकरांची माहिती। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलवून मार्ग काढावा। जरांगेंचं सरकारला आवाहन, तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात। बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। महायुतीच्या बैठकीमध्ये प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान, तर विधानसभेपर्यंत गोडगोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन। बच्चू कडू आज 12 वाजता जालन्यातल्या अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार। तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात। बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूरांवरती अटकेची टांगती तलवार। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी संजीव ठाकूरांवर अटकेची टांगती तलवार। पुणे पोलिसांकडून 2 वेळा झाली चौकशी। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विशेष एक्सप्रेस ट्रेन सीएसएमटी ते डहाणू प्रवास केला। दरम्यान यानंतर दानवे यांनी स्पष्टीकरण दिले। लोकलमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष ट्रेननं प्रवास केल्याचं सांगितलं। मंत्री गुलाबराव पाटलांचा गुलाबी रिक्षातनं प्रवास। रस्ता सुरक्षा कार्यक्रमास गुलाबराव पाटलांची उपस्थिती। गुलाबरावांकडून महिला रिक्षाचालकांना तिळगुळ वाटप। काँग्रेसमधनं काढून टाकलेल्या नरेंद्र जिचकरांच्या यात्रेमध्ये सुनील केदारे यांची उपस्थिती। काँग्रेस पक्षातून नरेंद्र जिचकर यांचं निलंबन। नागपुरात जिचकर काढतायत जन आशीर्वाद यात्रा। हिट अँड रन अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर दुखापत झाल्यावरती दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याबाबत विचार करावा। सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। 8 आठवड्यांच्या वरती योग्य निर्णय घ्यावा आणि 22 एप्रिलला पुढची सुनावणी। परभणीमध्ये एका आठवड्यापासून ट्रान्सपोर्ट चालकांचं आंदोलन। हिट अँड रन कायद्याच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी। आंदोलनामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प। परभणीच्या गंगाखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा। तलाठी भरती घोटाळ्याची MIT मार्फत चौकशी करून भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी। उद्यापासून मुंबईतल्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबईच्या A, B आणि E भागातील पाणी पुरवठा बंद राहणार। JJ रुग्णालय परिसरात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। सोलापूरच्या उजनी धरणातनं शेतीसाठी सोडलेलं पाणी 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार। शेतीचं आवर्तन संपल्यावरती धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार। सिद्धरामेश्वरांचा जयघोष आणि त्या जयघोषातच होम प्रदीपनाचा सोहळा। तर सिद्धरामेश्वरांचा जयघोष करत होम मैदानावरती होम प्रदीपनाचा सोहळा संपन्न। होम मैदानावरती हजारो भाविकांची
सोहळ्याला उपस्थिती. बीकेसीला लवकरच मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब बनवलं जाणार. सल्लागार नेमण्याचा MMRDAचा निर्णय. नागरिकांना सहजपणे वांद्रे कुर्ला संकुलात पोहोचता येणार. पुण्याच्या हडपसर भागामध्ये सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड. दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून धिंड. अभयसिंग सिकंदर तसंच सिंग जुनी आणि दिलीप कसबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं. नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक मनोज सिंगची हत्या. वाहन चालक आणि सिंग यांच्या पत्नीनं कृत्य केल्याचं समोर. पोलिसांकडून दोघांना अटक. भंडाऱ्याच्या मोखाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये रिक्त पदांसह सुविधांचा अभाव. अनेक पदं रिक्त असूनही भरती नाही. रुग्णांसह सर्वसामान्यांचे हाल. प्रशासनाचं दुर्लक्ष. विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये दिवसाढवळ्या चक्क गटारीचं झाकण चोरीला. घटना सीसीटीव्हीत कैद. गटारीवरती झाकण नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत. जानेवारीमध्ये अवघ्या 15 दिवसात 31 जणांना चावा. प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी. तर गोंदियाच्या चिंचवड गावामध्ये नवेगाव परिसरात वाघाचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. 22 जानेवारीला जळगाव जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मनसेची मागणी. मनसेकडून आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पतंगाच्या मांजानं एका दिवसात 40 पक्ष्यांना फटका. गेल्या 4 दिवसात मांजामुळे 100 पेक्षा अधिक पक्षी जखमी. प्राणीमित्र संघटनांची माहिती. केडीएमसी कर वसुलीसाठी ॲक्शन मोडवर. टिटवाळ्यामध्ये 22,000 मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा. 72 तासाच्या आत थकीत रक्कम न भरल्यास पालिका मालमत्ता जप्त करणार. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारे ऑपरेशन नन्हे फरिश्ते या अंतर्गत 850 मुलांची घरवापसी. 508 मुलं आणि 279 मुलींचा यात समावेश. मुंबई विभागातनं सर्वाधिक 313 मुलांची सुटका. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मोठा प्रतिसाद. 111 रिक्त पदांसाठी 3890 उमेदवारांकडून अर्ज नोंदणी. धुळ्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानाचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सप्ताहाचं नियोजन. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार. धुळ्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर KB पाटील यांच्यात सुटलेली गणितं या आत्मचरित्राचं प्रकाशन. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती. पनवेल ते कल्याण प्रवास गारेगार होणार. पनवेल ते कल्याण मार्गावर NMMTची वातानुकूलित बस सेवा. भाडं 60 रुपये. नव्यानं बांधलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. स्थानकाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केलेले माजी खासदार संजीव नाईकांनी काढलं दिघा स्थानकातनं पहिलं तिकीट. विदेशी मद्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये 82% वाढ. उत्पादन शुल्कामध्ये 50% कपात केल्यानं राज्याच्या तिजोरीत 384 कोटी 27 लाख रुपयांचा महसूल जमा. वाढत्या कोरोना JN1 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना कृती दलाची स्थापना. कृती दलाकडून रुग्णांना रेमडेसिवीर औषधं देण्याची शिफारस. सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक न देण्याच्याही सूचना. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट. पुढील काही दिवस राज्यात थंडी वाढण्याची शक्यता. नेट परीक्षेचा निकाल उद्या लागणार. देशभरातील 292 शहरांमध्ये 9,45,918 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमध्ये अक्षतांचं वाटप. रेणुका महिला संघटनेकडून घरोघरी जाऊन पूजित होत आहेत अक्षतांचं वाटप. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत आजपासून धार्मिक विधी. श्रीरामाच्या मूर्तीची 18 जानेवारीला गाभाऱ्यामध्ये स्थापना. 20 आणि 21 जानेवारीला सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद राहणार. राम मंदिरामध्ये 16 तारखेपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात. अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती बसवणार. तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार. 22 तारखेला राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामांची पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची माहिती. राम मंदिरासाठी राजस्थानच्या कारागृहाकडनं आणि कारागिरांकडूनच भोगाचं ताट, 15 श्लोक असलेलं पूजेचं ताट, कलश अयोध्येमध्ये दाखल. 22 तारखेला पूजेसाठी चांदीचं ताट वापरलं जाणार.